सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. सप्रेम नमस्कार. स्वयंसिद्धा हा कार्यक्रम सुरू आहे आणि नवरात्रीच्या निमित्तानं आपण अनेक महिलांना या कार्यक्रमात आमंत्रित करतो आहोत. आज कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं विश्व निर्माण करणाऱ्या अशाच एक नृत्यांगना आपल्यात आलेल्या आहेत, ज्यांनी अगदी छोट्या मुलींपासून तर मोठ्या मुलींपर्यंत, एकूणच बालवयापासून तर वृद्ध असणाऱ्या महिलांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणून, एकत्र बांधून नृत्याचा आविष्कार केलेला आहे. नुसतं आविष्कार केला असं नाही, तर महिलांच्या सगळ्याच पैलू रसिकांसमोर मांडण्याचं काम केलं. तो प्रवास आहे तीचा प्रवास. ती म्हणजे कोण? ती म्हणजे तीच आदिशक्ती, ती म्हणजे तीच स्त्री, ती म्हणजे मुलगी, ती म्हणजे आई, ती म्हणजे बहीण, असंख्य नाती जपणारी ती. आणि तिचा प्रवास घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी स्वतःचं नावलौकिक मिळवलेलं आहे त्या माधुरी शिरसाट आपल्यात उपस्थित आहेत. नमस्कार. नमस्कार. माधुरी, आपल्या मनापासून स्वागत करत आहोत. धन्यवाद. आज मनापासून आनंद होतो आहे की आज नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं स्वयंसिद्धा कार्यक्रम चालू आहे आणि स्वयंसिद्धामध्ये ज्या मुलीनं स्वतःचं विश्व निर्माण केलेलं आहे, शून्यातनं स्वतःचं विश्व तयार केलेलं आहे, अशा स्वयंसिद्धीला मला आमंत्रित करताना मनापासून आनंद झालेला आहे. आणि आज तुझ्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत. नेमका काय आहे तिचा प्रवास, कुठून सुरू झाला, कशी संकल्पना डोक्यामध्ये आली आणि कसा प्रवास सुरू आहे ते जाणून घ्यायचं आहे. मनसोक्त गप्पा मारायच्या आपल्याला माधुरीसोबत. आपण जाणून घेऊया पहिल्यांदा नेमका माधुरीचा प्रवास कसा होता, म्हणजे माधुरीने तिचा प्रवास सुरू कसा केला ते पहिल्यांदा आपण जाणून घेऊयात, नंतर आपण तिचा प्रवास काय समजून घेऊयात. नमस्कार, मी माधुरी शिरसाट. खरं तर कला क्षेत्रात यायचं असं काही नव्हतं, पण शाळेत असल्यापासूनच प्रत्येक ठिकाणी शाळेत थ्रू बाहेर पाठवलं जायचं, वेगवेगळ्या अशा गायनाच्या स्पर्धेला, नृत्याच्या स्पर्धेला आणि फोक कला आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये शाळेने आम्हाला खूप प्रोत्साहित केलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये बाहेर पडणं आणि ते ती नवीन अशी आवड तयार झाली की हां, हे खूप छान विश्व आहे, आपण यायला हवं. सो ते शाळेपासूनच बालकडून मिळालं होतं. मग तेव्हा तू ठरवलं होतं असं की आपण मोठं झाल्यावर पण नृत्यांगना व्हायचं किंवा नृत्य दिग्दर्शक व्हायचं, असं काही तू विचार केला होता? असं काही मनात नव्हतं नक्की तर, पण खरं तर आवड झाली निर्माण.
ओके. मग ही आवड तू तिच्या प्रवासापर्यंत कशी घेऊन गेलीस? खरं तर मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे. हो, लिसन केअरफुली. मेकअप आर्टिस्ट आहेत. जर आपल्याला खरंच मेकअपची आवश्यकता असेल तर नक्कीच माधुरीला आपण कॉन्टॅक्ट करू शकता. हा पण प्रवास कंटिन्यू सुरू ठेवूयात. नक्कीच. आणि बाय एज्युकेशन मी एक सायकोसोशल काउन्सिलर आहे. तर ससून हॉस्पिटलमधनं मी माझं काउन्सिलिंगचं जे आहे शिक्षण ते कम्प्लीट केलं. इंटर्नशिपही तिथेच केली. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये कधी ना रस नाही वाटला की 9 to 5चा जॉब करा आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये हे करा. तर आवड ह्या गोष्टींमध्ये फार होती. छोट्या मोठ्या अशा गोष्टी चालूच होत्या आणि शाळेपासून चालूच होतं. स्टेजची आवड होती खूप. मग मी अस्मिता चित्रमध्ये माझा ॲक्टिंगचा डिप्लोमा केला. त्यातही म्हणजे मला ॲक्टिंग आणि यातही खूप रस होता. त्यामुळे स्मिता तळवळकरच्या अकॅडमीमध्ये आम्ही ॲक्टिंगचा कोर्स कंप्लीट केला आणि डान्सचंही कथ्थकचंही नृत्य प्रशिक्षण चालूच होतं माझं. त्यामुळे ते हे होतं. म्हणजे अभिनय आणि नृत्य दोघांची पण सांगड तू घातलीस. येस. मग नाटकात तू कोणत्या कोणत्या कामं केलीस आणि काय काय रंगभूमीवर काय भूमिका साकारल्यास? नाटकात म्हणाल तर एकांकिका केल्या आहेत मी आणि त्याबरोबरच बरेचसे असे छोटे मोठे नाटुकले वगैरेही केलेले आहेत आणि त्याचबरोबर शॉर्ट फिल्म्स वगैरे त्या केल्या आहेत. आणि म्हणजे आधी ETV म्हणून असं हे होतं चॅनल, त्याच्यावर सिरियल्स वगैरे पण केल्या आहेत. असं चालू होतं. म्हणजे एकूणच बहुआयामी व्यक्तिमत्व आपल्याकडे आलेलं आहे. कलाक्षेत्रामध्ये टेलिव्हिजन असो, नाटक असो, रंगभूमी असो, नृत्याचं क्षेत्र असो, सगळ्यांमध्ये आपण काम केलेलं आहे. मग माधुरी कसं सुचलं की आपण छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या महिलांना एकत्र घ्यायचं आणि छान असा एक वेगळा प्रवास सुरू करायचा? कसं कन्सेप्ट डोक्यात आली अशी? खरं तर हे सगळं चालू असताना छोटे मोठे असे कार्यक्रम मंगळागौरीचे किंवा दांडिया गरबाचे वर्कशॉप असं घेत गेले आणि क्लासेस वगैरे सुरू केले. त्यावेळेला लहान मुलांपासून सगळे माझ्याकडे यायचे आणि त्यांना असं वाटत होतं की त्यांच्याबरोबर त्यांच्या जेव्हा पालक यायचे आणि ते असं म्हणायचे की आमचीही खूप आवड होती, आम्हालाही या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं किंवा कधीतरी आम्हाला स्टेजवर यायचं अशी आमची खूप हौस होती, पण शाळेपासून कधी झाली नाही किंवा आता मुलं झाली आहेत आता होत नाही. मग ते कधीतरी असं वाटायचं अरे यांना मनापासून वाटतंय काम करावं असं आणि यांना मिळत नाही आहे स्टेज. मग कुठेतरी हे असं स्टेज आपण का नाही द्यावं त्यांना, म्हणून हे सगळं आपण छोटासा हा घाट घातला आणि तो म्हणजे महिलांसाठीची एकलव्य म्हणजे माधुरी शिरसाट असं नक्की आम्हाला म्हणायला हरकत नाही आहे. कारण अशा महिलांना एकत्र करणं की ज्यांना खरंच मनापासून इच्छा आहे आणि बालपणापासून जी स्वप्न सगळी उराशी बाळगून ते त्यांचा संसार सांभाळत आहेत आणि त्यातून अशा महिलांची निवड करणं, त्यांना एकत्र आणणं. मुळातच ज्या महिला संसारामध्ये असतात त्या फार अडकलेल्या असतात. कलेला ते वाव देऊ शकत नाही किंवा वेळ देऊ शकत नाही असं असतं आणि त्यातून त्यांचा वेळ तू कसं हेरून घेतलास, कसं त्यांना त्यांचं प्रॅक्टिस वगैरे कसं करून घेतलं? खरं तर जेव्हा मनात आलं की एक मंगळागौरीचा कार्यक्रम किंवा दांडिया गरबाचा कार्यक्रम, त्यानंतर असं कुठेतरी कन्सेप्ट डोक्यात चालू होती. मग प्रत्येक वेळेला असे गाणे वगैरे ऐकत असताना असं ना लक्षात यायचं की अरे हे गाणं तिच्या प्रवासमध्ये म्हणजे ह्या महिलांसाठी परफेक्ट जातं हे गाणं किंवा हे गाणं आपण असं हे करूया. आणि मग ते कुठेतरी एक 16 गाण्यांचा असा एक समूह तयार झाला. रोज रात्री झोपल्यानंतर म्हणजे रात्रीची झोप आणि त्याच्या आधीचा तो जो काही विचाराचा वेळ असायचा त्यावेळेला हेच विचार असायचे डोक्यात की असं काहीतरी महिलांसाठी करावं, असं काहीतरी त्यांचा प्रवास. म्हणजे बघ, स्त्रिया ह्या शक्तिशाली आहेत आणि त्या सगळ्याच गोष्टी करू शकतात आणि बऱ्याच वेळेला स्टेजवर किंवा बऱ्याच वेळेला सगळ्याच ठिकाणाहून असं दाखवलं जातं की स्त्रिया एक तर दुर्बळ आहेत, नाहीतर मग त्या खूप शक्तिशाली आणि नवदुर्गा आहेत. हे तर आहेच, पण त्या स्त्रीचा म्हणजे ती गावातली एक अनपढ आणि अशिक्षित अशी महिला असू देत किंवा मग क्लास 1 ऑफिसर असू देत, त्या सगळ्यांचा एक प्रवास चालू असतो. या पृथ्वी तलावर जेवढ्याही महिला आहेत त्यांचा सगळ्यांचा एक प्रवास चालू असतो आणि तो प्रवास आपण का नाही दाखवा? हा साधा प्रवास आहे, पण हाच साधा प्रवास लोकांना आपण दाखवला तर ते किती छान होईल, म्हणून ही कन्सेप्ट डोक्यात आली. नक्की तिचा प्रवास जरी ती म्हणत असली की साधा प्रवास आहे तर तो अतिशय साधा प्रवास नाही आहे. कारण जेव्हा आपण हा नृत्य आविष्कार रंगमंचावर बघत असतो तेव्हा अंगावर शहारे येतात. अगदी त्या मुलीचा जन्म झाल्यापासून ती लहान असताना कशी बागडते, कशी खेळते, कशी थोडी मोठी होते, थोडी कुमारावस्थेमध्ये आल्यानंतर आई तिला कसं सांभाळते, थोडी आणखी तरुण झाल्यावर तिला कशा प्रश्नांच्या समोर जावं लागतं, जेव्हा ती विवाहाच्या उंबरठ्यावर असते तेव्हा तिची नेमकी काय अवस्था असते, ती जेव्हा विवाहाच्या बंधनात बांधली जाते तेव्हा नेमकं काय असतं आणि लग्नानंतरची अवस्था काय असते, अशा सगळ्याच अवस्था तिच्या प्रवासामध्ये आहे. नक्कीच ह्या सगळ्या 25 ते 30 महिलांना एकत्रित करून हा सगळा प्रवास रंगमंचावर जेव्हा साकारला जातो, सादर होतो, तेव्हा नक्कीच रसिक मंत्रमुग्ध होऊन जातात.
आणि सांगायला आनंद वाटतो आहे की हा संपूर्ण प्रवास जो आहे हा महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे आणि अजूनही तो सगळीकडे पोहोचतो आहे. जर आपण तो प्रवास पाहिला नसेल तर नक्कीच एकदा तरी माधुरीला फोन करा आणि हा प्रवास आवर्जून आपल्याकडे आमंत्रित करा आणि एकदा पाहायला विसरू नका, कारण आपण एकदा जर का प्रवास पाहिला तर कधीच विसरणार नाही. इतका तो सुंदर प्रवास आहे, सुंदर कलाविष्कार आहे, नृत्य आविष्कार आहे. नक्कीच आपण त्याचा आनंद घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी खास हिला फोन केला पाहिजे, माधुरी शिरसाटला. या सगळ्या प्रवासामध्ये आपण म्हणतो की बऱ्याच गोष्टी चढ-उतार आयुष्यामध्ये असतात आणि जेवढं तिला मी आता ओळखतो आहे त्यानुसार कळतंय की ती थोडी हळवी आहे आणि हळव्या माणसांना असं होतं की खूप सारे प्रसंग आयुष्यात येतात तेव्हा टचकन डोळ्यात पाणी येतं. तर असं तुझ्या या सगळ्या मुलींना महिलांना एकत्र करताना असे काही प्रसंग आले असतील ना की एकदम अरे यार भरून आलं, काय नेमकं असं झालं असेल एखादा प्रसंग असा? असे प्रसंग तर भरपूर आहेत, पण खरं तर जेव्हा ह्याची सगळी सांगड मी घालत होते आणि सगळे गाणे मी सगळे हे करत होते त्यावेळेला प्रत्येक गाण्यामध्ये ती एक प्रवास बघताना ते एक जाणवत होतं आणि मलाच त्याचं रडू यायचं. तर आता जे असं ऑडियन्सला जेव्हा ते कळतं की आपण ऑडियन्सला जेव्हा दाखवतो त्यावेळेला त्यांना जसं वाटत असेल, त्यांच्या अंगावर जसे शहारे येत असतील ते मी जवळजवळ वर्षभर मी अनुभवलेत. म्हणजे प्रत्येक प्रयोग करताना ती सगळ्या भावना ज्या आहेत त्या स्वतः अनुभवते आणि प्रत्येक वेळी त्याच भावनेतून ते सादरीकरण करते, म्हणून कदाचित ते रसिकांच्या मनापर्यंत पोहोचत असावं. नक्कीच असं काय घडलं, एखादी अडचण आली, समस्या आली, मंचावर जायचं आणि काहीतरी गडबड झाली, असं काय झालं या प्रवासामध्ये? असं तर होतं बऱ्याच वेळेला. खरं तर आपण कलाकारांना जुळवून आणि एक काही पद्धतीने आपण तो तयार केलेला असतो एक प्रवास आणि त्यानंतर जेव्हा एक स्टेजवर जायची वेळ येते आणि कुठेतरी काही कलाकारांना काहीतरी अडचण येते, वेळेवर ते नाही म्हणतात आणि हे होतं, मग तिथे ते निभावून कसं न्यायचं, इथून पुढे कसा हे करायचं, ह्या सगळ्या अशा गोष्टी सांगड आणि ती घालत आपण पुढे जायचं, फक्त पुढे जायचं. मग त्याबरोबर माझ्या महिलाही मला खूप साथ देतात आणि ते सपोर्ट करतात. एकूणच व्यावसायिक कलाकारांची गोष्ट वेगळी असते, कारण त्या सगळ्याच गोष्टी कमर्शियली बघत असतात. मात्र माधुरी शिरसाट प्रत्येक गोष्ट कमर्शियल बघत नाही आणि कदाचित म्हणूनच सगळ्या प्रकारच्या महिला तुझ्याकडे एकत्रित येतात. मात्र शो जेव्हा होतो, समारंभ जेव्हा होतो, तेव्हा रसिक स्वतःहून तिकिटाचे पैसे मोजून त्या ठिकाणी जेव्हा शो पाहायला येतात तेव्हा पैसे वसूल कार्यक्रम नक्कीच आहे असं लोकांना वाटायला लागतं. जेव्हा प्रयोग लावायचं मी ठरवलं आणि हे सगळं उभं करायचं असं जेव्हा ठरवलं त्यावेळेला मॅनपॉवर हवा असतो आणि खरं तर ह्यामध्ये माझ्या घरच्यांनी, माझी ताई, माझा दादा, माझे बाबा, आई आणि त्याचबरोबर माझी मैत्रीण आणि सगळेच आमच्या कॉलनीतलेही सगळेजणांनी मला हेल्प केली. सगळेजण आवर्जून म्हणजे अक्षरशः रात्री 2:30 वाजेपर्यंत ते प्रॉप्स बनवणं, त्या सगळ्या गोष्टी एकत्र आणणं सगळं आणि त्यानंतर आम्ही तो छोटं म्हणजे जसं आपण दाखवतोय तिचा प्रवास, मग त्यात ती विहीर बनवणं असेल, तुळशी वृंदावन असेल, ह्या सगळ्या गोष्टी बनवणं आणि सगळ्यांनी एकजुटीने ते काम केलं. खरं संकल्पना माझी होती, पण मला मदत करणारे आणि मला साथ देणारे भरपूर होते. त्यात माझे अँकर, त्यांनीही मला खूप साथ दिली. तर असं सगळं होतं. क्या बात आहे. नक्कीच माधुरी, ह्या सगळ्या प्रवासामध्ये मला एक सांग की जर एखाद्या व्यक्तीला हा तिचा प्रवास त्यांच्या गावात, त्यांच्या शहरात मागवायचा असेल तर त्यांनी नेमके काय केलं पाहिजे? तुला संपर्क साधल्यावर त्यांना काय काय महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे? खरं तर तिचा प्रवास म्हणजे हा 25 ते 30 महिलांना घेऊन साकारलेला एक प्रयोग आहे, ज्याच्यात आपण लहानपणापासून ते उतार वयापर्यंत सगळ्या फेजेस आपण महिलांच्या दाखवतो. 25 महिलांचा तो समूह घेऊन जाणं, त्यांचं ट्रॅव्हलिंग, त्यांचं ओव्हरऑल सगळं खाणं पिणं आणि प्लस त्याच्याबरोबरही त्यांना आपण 2 महिन्याआधी प्रॅक्टिसला बोलवतो. तो हॉल, त्या हॉलमधली ती प्रॅक्टिसची त्यांची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर इतर प्रॉप्स आहेत, हे आहे असं सगळं आणि त्यांचे कॉस्ट्यूम आहेत, सगळ्याच गोष्टी आपल्याला एकत्र आणाव्या लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा एक आपण विचार करतो आणि त्यानुसार. नक्कीच माधुरी एवढी गोड आहे ना की ती जेव्हा प्रयोग करत असते तेव्हा ती मंत्रमुग्ध होऊन जाते. अगदी तिच्या जेव्हा ती एखादं रूप साकारत असते, जेव्हा देवीचं रूप साकारत असते, असं वाटायला लागतं की स्वतः देवीच उभी आहे की काय असं वाटायला लागतं. इतक्या सुंदर पद्धतीने तू प्रत्येक गोष्ट सादर करतेस आणि तेवढ्या ताकदीने महिलासुद्धा तिच्या सोबतीने जेवढ्या आहेत त्यासुद्धा त्या पद्धतीने सादरीकरण करत असतात. एकूणच हा अतिशय सुंदर प्रवास तुझा असतो. या संपूर्ण प्रवासाला आमच्या सप्रेम मराठीच्या माध्यमातून तुला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि जाताना तुला आणखी महत्त्वाची गोष्ट विचारायची वाटते आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक हॅपीएस्ट मोमेंट असतो. सो ह्या सगळ्या तिच्या प्रवासामध्ये तुझ्या लाईफमधला हॅपीएस्ट मोमेंट कोणता आहे? खरं सांगायचं तर जेव्हा तिचा प्रवासचा प्रयोग लागला आणि
इतक्या प्रमाणात तिथे महिला आणि त्याच्याबरोबर म्हणजे जेवढ्या महिला होत्या त्याच्याच बरोबर पुरुषही होते. पण हे सगळं करत असताना माझे बाबा ते होते आणि ते जेव्हा आवर्जून लोकांना सांगायचे की माझी मुलगी आणि हा प्रवास ती दाखवते, तर खूप त्यांच्या डोळ्यातलं ते एक समाधान आणि त्यामुळे ते खरंच खूप म्हणजे हे मी कधीच विसरणार नाही. माधुरी, आणखी या संपूर्ण प्रवासामध्ये काय तुझा वेगळा अनुभव याच्यामध्ये आणखी असा आहे? खरं तर तिचा प्रवासचा जेव्हा प्रयोग होतो त्यानंतर जेव्हा मला सगळे भेटायला येतात त्यावेळेला प्रत्येक म्हणजे स्त्रिया तर आहेतच रे, पण त्याबरोबरच सगळे पुरुष म्हणजे अक्षरशः येऊन सांगतात की मी माझ्या मुलीचा प्रवास यात बघितला, मी माझ्या आईचा प्रवास यात बघितला किंवा माझ्या बायकोचा प्रवास मी यात बघतोय. खरं तर हे सगळं इतकं छान वाटतं की खरंच ही लोक त्या जागी येऊन बघतात स्वतःला की आम्ही या प्रवासात आम्ही स्वतःला ठेवून बघतोय. आणि हेच आमच्यासाठी खरं तर खूप मोठी चीज आहे की हे असं मला मिळालेला हा खूप छान छान असे अनुभव आहेतच. तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या कोपऱ्यात हा प्रयोग जावा आणि सगळ्यांनी याचा अनुभव घ्यावा. नक्कीच माधुरी, बरोबर आहे तुझं म्हणणं की सगळ्यांना अनुभव घ्यावा, पण त्यासोबतच अशा अनेक लोकांपर्यंत तो प्रयोग पोहोचावा ज्या घरातल्या पुरुषांना कदाचित घरातली महिला नेमकी काय आहे, नेमकी स्त्री म्हणजे काय आहे, घरातली मुलगी काय आहे, आई काय, बहीण काय, बायको काय, हे माहिती असून सुद्धा बऱ्याचदा माहिती नसतं. तर कदाचित त्या प्रयोगातून ती गोष्ट अजून स्पष्टपणे अधोरेखित होणार आहे. त्यामुळे आवर्जून तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट विनंती आहे की आपल्या ठिकाणी हा प्रयोग लावाच आणि जास्तीत जास्त रसिकांना हा प्रयोग पाहायला देखील भाग पाडा. माधुरी, तिच्या प्रवासासोबत अजून काय वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतेस? खरं तर तिचा प्रवास हा 2.5 तासांचा आहे, त्याच्यासाठी मोठा स्टेज वगैरे हे लागतंच. पण प्रत्येक स्त्रियांच्याने माझे प्रयोग बघून गेल्यानंतर बऱ्याच जणांची अशी इच्छा असते की बाबा आमच्याकडे प्रयोग हवेत. मग आम्ही तिच्या प्रवासाचे छोटे व्हर्जन तयार केलेत. छोटे व्हर्जन म्हणजे जसं डोहाळे जेवण आहे. मग डोहाळे जेवण काय, तर त्याच स्त्रीची म्हणजे जिचं डोहाळे जेवण आहे तिचा प्रवास आपण त्याच्यात दाखवला जातो. त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा असं जणांचं असतं की माझ्या सुनेची पहिली मंगळागौर व्हायला हवी. मग आता इथे आम्ही काय करतो, मंगळागौर म्हणजे काय, तर मग नव्याची जुन्याशी सांगड. मग जे जुनं आहे, जुने पारंपरिक मंगळागौरीचे खेळ आहेत ते आम्ही घेतो आणि त्यात आम्ही नव्यांची सांगड अशी हे केली की जसे आता आजकाल टेलिव्हिजन हा एक मोठा असा प्लॅटफॉर्म सगळ्यांना अवेलेबल आहे. TV सिरियल सगळेच बघतात, त्यातले टायटल सॉन्ग हे सगळ्यांना पाठ असतात. मग हे टायटल सॉन्ग घेऊनच आम्ही एक मंगळागौरीचा असा एक भन्नाट कार्यक्रम तयार केलेला आहे. तोही खूप छान आहे आणि बघण्यासारखा आहे. म्हणजे अक्षरशः लोकांना वाटत नाही की टायटल सॉन्गवर मंगळागौरीचे खेळ होऊ शकतात का, होतात. आणि हां सचिन, आवर्जून तुला सांगते की टायटल सॉन्ग म्हणणार तर आम्ही त्या जो मोर आम्ही केला होता होम मिनिस्टरचा, त्यावरनं आम्हाला होम मिनिस्टरच्या यांच्याकडनं फोन आला आणि आम्हाला होम मिनिस्टरच्या टायटल सॉन्गमध्ये आम्ही ते परफॉर्म पण केलेलं आहे. सो ग्रेट. तर आम्हाला तुम्ही होम मिनिस्टरच्या टायटल सॉन्गमध्ये पण पाहिलं असेल, जो महा मिनिस्टरचा त्यांचा भाग झाला त्यामध्ये आम्ही आहोतच टायटल सॉन्गमध्ये. आणि त्या व्यतिरिक्तही जेव्हा महिला म्हणतात की आमच्याकडे डोहाळे जेवण होईल तेव्हा होईल, पण आजकाल असं आहे की सगळेच समारंभ, सगळे सोहळे सगळ्यांनाच पार पाडायचे असतात. मग छोटे छोटे गोष्टी असू देत ते समारंभासारखेच करतात. मग त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्या सुनेची पहिली संक्रांती आहे, मग तो तिळव्याचा कार्यक्रम, मग आम्हाला तोही सेट करायला लावला. त्यात आम्ही ते सगळं असं तिचा प्रवास दाखवून आणि असं छानसं असं एक तिळव्याचा 1 तासाचाही कार्यक्रम आम्ही केला आहे. तसं खूप छान, ज्याच्यात आम्ही अँकरिंगही करतो, आलेले ऑडियन्स आहेत त्यांनाही आम्ही त्यात इन्क्लूड करतो, त्यांचेही खेळ घेतो. त्याच्यानंतर म्हणजे हा एक आनंद, फक्त आनंद ह्यात पसरवायचा इतकंच आमचा हेतू आहे. ग्रेट. माधुरी, तुझ्या या संपूर्ण तिच्या प्रवासामध्ये संवाद साधताना, गप्पा मारताना खरोखर खूप छान वाटलं. बरेच आनंदाचे, दुःखाचे प्रसंग तू अनुभवलेले आहेस. पण तुझ्या आयुष्यामध्ये तुझं वैयक्तिक ध्येय नेमकं काय, उद्देश नेमकं काय आहे, तुला आता कुठपर्यंत जायचं आहे? खरं तर हा तिचा प्रवास जेव्हा सुरू केला, तो तिचा प्रवास हा एका अशा उंचीवर न्यायचा आहे की जिथे तो महाराष्ट्र म्हण किंवा अगदी भारतभर किंवा भारताच्या बाहेरही सगळीकडे तो पोचला पाहिजे. सगळ्यांना हा तिचा म्हणजे ती म्हणजे सगळ्या स्त्रिया, या भूतलावर असलेल्या प्रत्येक स्त्रीचा तिचा प्रवास हा सगळ्यांपर्यंत पोचावा आणि त्याचा सगळ्यांनी खरं तर लाभ घ्यावा असं माझी इच्छा आहे. आणि तो तिचा प्रवास एक मोठ्या प्लॅटफॉर्मवर जावा एवढीच इच्छा. क्या बात आहे. नक्कीच जाताना फक्त एवढंच रिक्वेस्ट करेन की आमच्या सप्रे मराठीच्या प्रेक्षकांना, रसिकांना तू काय संदेश देऊ शकतेस? खरं तर हे इतकं छान प्लॅटफॉर्म मला मिळालं आहे की माझा तिचा प्रवास तुमच्यापर्यंत पोचावा. तर त्याद्वारे मी तुम्हाला सगळ्यांना हे सांगते की तिचा प्रवासचे प्रयोग जास्तीत जास्त लावा. ज्यांच्यापर्यंत आपण हा प्रयोग पोचवला नाही आहे की
ती म्हणजे काय, स्त्री म्हणजे काय, हे सगळं बघण्यासाठी खरंच हा प्रयोग लावा आणि ते अजून सगळ्यांपर्यंत पोचा, एवढंच. म्हणजे एखाद्या मुलीने एखाद्या वडिलांना खूप सुंदर गिफ्ट द्यावं अशा पद्धतीचा तिचा प्रवास. आणि सांगायला नक्कीच आनंद वाटतो आहे. सिक्रेट आता सांगतो आहे की तिचा प्रवास जेव्हा झाला होता तेव्हा पहिल्या कार्यक्रमाचं निवेदन करण्याचं सौभाग्य ज्याला म्हणतो पण ते मलाच मिळालं होतं. आणि दुसरा प्रयोगसुद्धा तिचा प्रवासाचं निवेदन मीच केलं होतं. आणि नंतर मात्र तिचे प्रयोग वाढत गेले, संख्या वाढत गेली, प्रयोग खूप सारे व्हायला लागले. दोघांचे प्रवास वेगवेगळे आहेत पण तरीसुद्धा खूप सुंदर कामं चालू आहेत. आणि असा तिचा प्रवास सुरू राहावा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचावा आणि स्त्रीचं संपूर्ण रूप स्वरूप लोकांपर्यंत पोहोचाव्या निमित्ताने या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि स्वयंसिद्धाच्या भागात आल्याबद्दल माधुरी शिरसाट यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. I love windows. I love style. I love quality. Certainly you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. %100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा. एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. रुद्रा कुलकर्णी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 ऑक्टोबर रोजी सुदर्शन लॉन्स येथे महिला व भगिनींसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर स्पर्धेत 250हून अधिक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. जवळपास 400 महिलांचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाककला, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणपती डेकोरेशन, मंगळागौर व गरबा स्पर्धा यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि धनादेश देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिचा दराडे, ओनर ऑफ तनिष्क ज्वेलर्स, सुजाताताई ढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष, मनीषा फलक, मिसेस नाशिक, मिनल कुलकर्णी, पद्मश्री संस्थापिका, वरुचा इंगळे, श्रद्धा देशपांडे, कविता पाटील, अभिषेक टाकळकर, श्वेता ज्वेलर्स, रोहित सरवर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर हर्षल अंबादास कुलकर्णी, ज्योती केटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कार्यक्रमात शीतपेय व नाश्ता जेवणाची सोय करण्यात आली.
या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या स्नेहल कोठावदे, पल्लवी कोठावदे, सविता साळुंके पाककला, जयश्री देवते, पूनम दाभाडे, नैना आहिरे उखाणे स्पर्धा, श्रुती वानखेडे, अश्विनी बारुडे, प्रियंका कोतकर रांगोळी स्पर्धा, विद्या नांदुर्णीकर, प्रज्ञा महाळकर व सविता घडवजे गणपती डेकोरेशन. त्याचबरोबर ग्रुप डान्समधील पहिला विजेता संघ ताल ग्रुप, दुसरा विजेता संघ शक्ती ग्रुप, तिसरा विजेता संघ हिरकणी ग्रुप, तर मंगळागौर स्पर्धेतील पहिला विजेता संघ वरद लक्ष्मी ग्रुप, शिवकन्या आणि श्री हाइट्स ग्रुप, गर्भाचा पहिला विजेता संघ ग्रुप अँड आर्ट्स इमोशन यांसारख्या विविध कार्यक्रमात भाग घेऊन महिलांनी भरघोस बक्षीस व धनादेश मिळवले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास ललिता नवगिरे, मानसी मिलिंद सद्गुरू, चेतना सेवेताई, जयश्री चौधरी, विनया नागरे, निवेदिता अथने व रुद्रा कुलकर्णी, पूनम सरोदे, मीरा आवारे, रुपाली वालजडे, सुधा ठाकरे यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजक सौ कविता हर्षल कुलकर्णी व ज्योती जॉर्ज गवळी यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी गुजर यांनी केले. नवरात्रीचा हा उत्सव अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला. ज्योती जॉर्ज गवळी आज रुद्रा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सौ कविता कुलकर्णी हर्षल यांनी जो हा इथे नवरात्री जागरण गोंधळचा जो कार्यक्रम राबविला होता, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. यामध्ये मंगळागौरीच्या जे मागच्या प्रोग्राममध्ये ज्या लेडीच्या मंगळागौरी डान्सची जी इच्छा अधुरी होती, ती ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी पार्टिसिपेट घेऊन येथे 5-6 ग्रुप असे मंगळागौरीचे यांनी पार्ट घेतला होता. आणि गरबा डान्स, परत पाककला, उखाणे, ऑनलाईन रांगोळी, तसेच गरबा डान्स आणि खूप छान प्रमाणात करण्यात आला आणि स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद मिळाला. आणि इथे आम्ही स्त्रियांना म्हणजे 1100 रुपये प्रथम पारितोषिक बक्षीस दिलं आणि सेकंड थर्ड असे विनरला खूप छान प्रकारे बक्षीस देण्यात आले. इथे 6 पार्टीज म्हणजे 6 स्पर्धा होत्या. त्या 6 स्पर्धेमधून प्रत्येकी 3 स्पर्धक निवडण्यात आले आणि 3 स्पर्धकांना खूप छान प्रकारे बक्षीस इथे देण्यात आले. स्त्रियांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. आणि मी असं सांगू इच्छिते की रुद्रा फाउंडेशनच्या ज्या कविता कुलकर्णी मॅडम आहे, असेच यापुढे असेच कार्यक्रम राबवत जा. यांना यापुढे बी अजून छान प्रकारे प्रतिसाद मिळेल. आता मागे 2 सप्टेंबरला त्यांनी जो कार्यक्रम घेतला होता बाईपण भारी देवा, त्यावेळेस पण स्त्रियांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पण शारदीय नवरात्रीच्या निमित्त आम्ही हा जो कार्यक्रम इथे राबवला 18 ऑक्टोबरचा, तर यामध्ये पण स्त्रियांचा भरभराट प्रतिसाद मिळाला आणि इथे आलेल्या प्रत्येक स्त्रिया खूप आनंदी आणि एन्जॉय करून आपाप म्हणजे केल्या. ते कुठल्या स्त्रिया इथे म्हणजे अशा कोणालाच असं बोलायला इथे म्हणजे चान्सच नाही मिळाला की कार्यक्रम म्हणजे कसा झाला. तर प्रत्येक स्त्रियांनी या कार्यक्रमाचं खूप सारे कौतुक केलं. पुन्हा हा कार्यक्रम अशा प्रकारे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह केलेला आहे. तर मी कविता मॅडमचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम इतक्या छान प्रकारे केला. यामध्ये त्यांनी स्त्रियांना 100 रुपये फीस घेतली होती. त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी जेवण अरेंज केलं. 100 रुपयामध्ये म्हणजे असं कुठे एवढं छोटी कमी फी घेऊन एवढा छान कार्यक्रम करता येत नाही. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष. आमच्या संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम होत राहतात आणि आता आम्ही 2 सप्टेंबरचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला वन्स मोर मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या आग्रहाखातीर हा कार्यक्रम पुन्हा घेतलेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा. आमच्या सगळ्या महिला रुद्रा महिला संस्थावर इतका विश्वास ठेवतात आणि भरभरून प्रतिसाद देतात, याचा मला फार आनंद वाटतो. आणि खरंच खूप छान सगळ्यांची मोलाची साथ मला या संस्थेत मिळते. त्यामुळे आमचे कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडतात. आमच्या संस्थेच्या वतीने महिलांना कॅश प्राईजही दिले जातात आणि गिफ्ट स्वरूपात प्राईज दिले जातात. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण चहा नाश्ता जेवणाची सोय केली जाते. आपण संस्थेच्या मार्फत भरभरून महिलांना देण्याचा प्रयत्न करतो. जर महिलांमध्ये प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही कला असते, त्या कला आम्ही बाहेर प्रसिद्धी करत असतो.
प्रत्येक स्पर्धा आमच्याकडे होत असतात, जसं गणपती डेकोरेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करत असतो. त्या स्पर्धेला महिला भरभरून प्रतिसाद देतात. त्याबद्दल सगळ्या टीमचे, रुद्रा संस्थाचे पूर्ण टीमचे आलेल्या सगळ्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. राज ठाकरेंचा भारत इंडिया वादावर टोला. गेल्या महिन्याभरात इंडिया नव्हे भारत म्हणण्याचा वाद चर्चेला गेलाय. भाजपा विरोधी आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आल्यापासून भाजपाकडून देशाचं नाव इंडिया न घेता भारत घेण्याचा आग्रह केला जातोय. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी व विरोधक अशा दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतानाच दुसरीकडे त्यांचा उल्लेख करत राज ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली आहे. दादरमधील सावरकर स्मारक सभागृहात बोलताना राज ठाकरेंनी आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांसंदर्भात उपस्थित मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विरोधी पक्षाचा आघाडीचा नाव इंडिया ठेवण्यात आल्यापासून त्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. भाजपाकडून या नावावर तीव्र आक्षेप घेण्यात आलाय. तसेच ही इंडिया आघाडी नसून इंडिया आघाडी असल्याचंही भाजपाकडून सांगण्यात येत आहे. त्यावरून विरोधकांनाही सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दात आगपाखड केली आहे. भाजपाला आत्ताच इंडिया नावावर आक्षेप का येऊ लागला आहे असा प्रश्न करत राज्यघटनेतही इंडिया असा उल्लेख असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 ऑक्टोबर रोजी सुदर्शन लॉन्स येथे महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर स्पर्धेत 250हून अधिक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. जवळपास 400 महिलांचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाककला, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणपती डेकोरेशन, मंगळागौर व गरबा स्पर्धा यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि धनादेश देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे रिचा दराडे, सुजाताताई ढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष महिला मनीषा फलक, मिसेस नाशिक मिनल कुलकर्णी, पद्मश्री संस्थापिका व रुचा इंगळे, श्रद्धा देशपांडे, अभिषेक टाकळकर, रोहित सरवरकर आदी यांची उपस्थिती होती. या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या स्नेहल कोठावदे, पल्लवी कोठावदे, सविता साळुंके पाककला, जयश्री देवते, पूनम दाभाडे, नयना आहिरे उखाणे स्पर्धा, श्रुती वानखेडे, अश्विनी बारुडे, प्रियंका कोतकर रांगोळी स्पर्धा, विद्या नांदुर्णीकर, प्रज्ञा महाळकर व सविता घडवजे गणपती डेकोरेशन. त्याचबरोबर ग्रुप डान्समधील पहिला विजेता संघ ताल ग्रुप, दुसरा विजेता संघ शक्ती ग्रुप, तिसरा विजेता संघ हिरकणी ग्रुप, तर मंगळागौर स्पर्धेतील पहिला विजेता संघ वरद लक्ष्मी ग्रुप, शिवकन्या आणि श्री हाइट्स ग्रुप, गरबाचा पहिला विजेता संघ ग्रुप अँड आर्ट्स इमोशन यांसारख्या विविध कार्यक्रमात भाग घेऊन महिलांनी भरघोस बक्षीस व धनादेश मिळवले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास ललिता नवगिरे, मानसी मिलिंद सद्गुरू, चेतना सेवेताई, जयश्री चौधरी, विनया नागरे, निवेदिता अत्ने व रुद्रा कुलकर्णी, पूनम सरोदे, मीरा आवारे, रुपाली वालजडे, सुधा ठाकरे यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजक सौ कविता हर्षल कुलकर्णी व ज्योती जॉर्ज गवळी यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लक्ष्मी गुजर यांनी केले. ज्योती जॉर्ज गवळी आज रुद्रा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सौ कविता कुलकर्णी हर्षल यांनी जो हा इथे नवरात्री जागरण गोंधळचा जो कार्यक्रम राबविला होता, यामध्ये खूप मोठ्या
प्रमाणात प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. यामध्ये मंगळागौरीच्या जे बाकीच्या मागच्या प्रोग्राममध्ये ज्या लेडीच्या मंगळागौरी डान्सची जी इच्छा अधुरी होती ती ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी पार्टिसिपेट घेऊन येथे 5-6 ग्रुप असे मंगळागौरीचे यांनी पार्ट घेतला होता. आणि गरबा डान्स, परत पाककला, उखाणे, ऑनलाईन रांगोळी, तसेच गरबा डान्स आणि खूप छान प्रमाणात करण्यात आला आणि स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद मिळाला. आणि इथे आम्ही स्त्रियांना म्हणजे 1100 रुपये प्रथम पारितोषिक बक्षीस दिलं आणि सेकंड थर्ड असे विनरला खूप छान प्रकारे बक्षीस देण्यात आले. इथे 6 स्पर्धा होत्या. त्या 6 स्पर्धेमधून प्रत्येकी 3 स्पर्धक निवडण्यात आले आणि 3 स्पर्धकांना खूप छान प्रकारे बक्षीस इथे देण्यात आले. स्त्रियांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. आणि मी असं सांगू इच्छिते की रुद्रा फाउंडेशनच्या ज्या कविता कुलकर्णी मॅडम आहे असेच यापुढे असेच कार्यक्रम राबवत जा. यांना यापुढे बी अजून छान प्रकारे प्रतिसाद मिळेल. आता मागे 2 सप्टेंबरला त्यांनी जो कार्यक्रम घेतला होता बाईपण भारी देवा, त्यावेळेस पण स्त्रियांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पण शारदीय नवरात्रीच्या निमित्त आम्ही हा जो कार्यक्रम इथे राबवला 18 ऑक्टोबरचा, तर यामध्ये पण स्त्रियांचा भरभराट प्रतिसाद मिळाला आणि इथे आलेल्या प्रत्येक स्त्रिया खूप आनंदी आणि एन्जॉय करून आपाप म्हणजे केल्या. इथे कुठल्या स्त्रिया इथे म्हणजे अशा कोणालाच असं बोलायला इथे म्हणजे चान्सच नाही मिळाला की कार्यक्रम म्हणजे कसा झाला. तर प्रत्येक स्त्रियांनी या कार्यक्रमाचं खूप सारे कौतुक केलं. पुन्हा कार्यक्रम अशा प्रकारे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह केलेला आहे. तर मी कविता कुलकर्णी मॅडमचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम इतक्या छान प्रकारे केला. यामध्ये त्यांनी स्त्रियांना 100 रुपये फीस घेतली होती. त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी जेवण अरेंज केलं. 100 रुपयामध्ये म्हणजे असं कुठे एवढं छोटी कमी फी घेऊन एवढा छान कार्यक्रम करता येत नाही. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष. आमच्या संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम होत राहतात आणि आता आम्ही 2 सप्टेंबरचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला वन्स मोर मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या आग्रहाखातीर हा कार्यक्रम पुन्हा घेतलेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा. आमच्या सगळ्या महिला रुद्रा महिला संस्थावर इतका विश्वास ठेवतात आणि भरभरून प्रतिसाद देतात, याचा मला फार आनंद वाटतो. आणि खरंच खूप छान सगळ्यांची मोलाची साथ मला या संस्थेत मिळते. त्यामुळे आमचे कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडतात. आमच्या संस्थेच्या वतीने महिलांना कॅश प्राईजही दिले जातात आणि गिफ्ट स्वरूपात प्राईज दिले जातात. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण चहा नाश्ता जेवणाची सोय केली जाते. आपण संस्थेच्या मार्फत भरभरून महिलांना देण्याचा प्रयत्न करतो. जर महिलांमध्ये प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही कला असते, त्या कला आम्ही बाहेर प्रसिद्धी करत असतो. प्रत्येक स्पर्धा आमच्याकडे होत असतात. जसं गणपती डेकोरेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करत असतो. त्या स्पर्धेला महिला भरभरून प्रतिसाद देतात. त्याबद्दल सगळ्या टीमचे, रुद्रा संस्थाचे पूर्ण टीमचे आलेल्या सगळ्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा.
एकविरा फर्निचर 8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. महात्मानगर गंगापूर रोड कॉलेज रोडवरील 8 कॅफेंना दणका बसलाय. शहरातील उच्चभ्रू परिसरातील 8 कॅफेंवर नाशिक शहर पोलीस व महापालिका प्रशासनाकडून बुधवारी 18 ऑक्टोबर रोजी कारवाई करण्यात आली. कॉफी हाऊस कॅफेच्या नावाखाली सर्रासपणे तेथे येणाऱ्या मुलामुलींना प्रायव्हसी उपलब्ध करून देणाऱ्या या कॅफेंवर कारवाई केली आहे. यावेळी कॅफेमध्ये करण्यात आलेले अनधिकृत पार्टिशन कंपार्टमेंट मनपाच्या कर्मचाऱ्यांनी उद्ध्वस्त केलेत. कॅफेंची तपासणी करीत आक्षेपार्ह व अनधिकृत बांधकाम आढळून आल्यास कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेत. यानुसार परिमंडळ 1 मध्ये उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली सरकारवाडा गंगापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शरणपूर रोडवरील कॉलेज रोड, विसेमळा, येवलेकरमळा, महात्मानगर, डीके नगर या भागातील कॅफेंवर धडक मोहीम राबवली. यावेळी 8 कॅफेंमध्ये अनधिकृत अंतर्गत व बाह्य रचनेत बदल करून अतिक्रमण केल्याचे आढळून आले. कुठेही प्लाऊड तर कुठेही काचेचे तावदाणे असलेले हे कंपार्टमेंट उभारण्यात आलेले होते. या प्रायव्हसी कक्षात बसून मुलामुलींकडून तासनतास गप्पांच्या नावाखाली अश्लील चाळे करण्यास वाव दिला जात होता, अशी माहिती तक्रारदारांनी पोलिसांना दिली आहे. या कॅफेंवर कडक कारवाई करत तेथील अनधिकृत बांधकाम तसेच कंपार्टमेंट उद्ध्वस्त करून कॅफेंवर बंदी घातली आहे. पोलीस डिपार्टमेंटकडनं आम्हाला काही कॅफे चेक करण्यास सांगितलं, त्यानुसार आम्ही चेक केलेले आहे. या ठिकाणी असं हे कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, कमर्शियल व्यवसाय अलाउड आहे, परंतु या ठिकाणी यांनी 50% जास्त मॅझनिन बंद करून टाकलं. जे मॅझनिन फ्लोअर जास्तीत जास्त 50% अलाउड असतं, त्यापेक्षा जास्त मॅझनिन फ्लोअर आणि इंटरनल चेंजेस केले, त्यामुळे यांच्यावर सीलची कारवाई करण्यात येईल. आता 9 दुकानं आमचे टार्गेट आहे. आता आम्ही 3 लगेच सील करतो आणि बाकी 3 काही चुकीची कृत्य घडतात अशी तक्रार येत होत्या. वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्वांनी ती पाहणी केली आणि त्याचा रिपोर्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही दिला. त्याप्रमाणे महापालिका यांनी लगेच आपण त्या कारवाईसाठी तयारी दर्शवली आणि त्याप्रमाणे आज कारवाई होत आहे. गंगापूर पोलीस ठाणे आधी वेगवेगळ्या ठिकाणी याची कारवाई सुरू आहे. किती कॉफी शॉप सील करण्यात आली? आत्तापर्यंत कारवाई सुरू आहे, त्याची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकारी देतील. आता या ठिकाणी 3 कॉफी शॉप आहेत, महापालिकेला त्यांच्या त्या नियमामध्ये दिसून आले नाही, त्याच्यावर सील करण्यात पार्टिशन्स आहेत, त्याच्या जे कायदेशीर बाबी आहेत ते महापालिका सांगू शकते. म्हणून त्यामध्ये पार्टिशन करणं, अतिरिक्त वापर करणं या पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यानुसार ते कारवाई करत. तर 2 दिवसापूर्वी ग्रामीण पोलिसांनी जे कारवाई केली होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सगळं तिथे साहित्य सापडलेलं होतं. आपल्या निदर्शनात या संदर्भात काही माहिती आली होती का? आमच्याकडे या संदर्भात वेळोवेळी माहिती येते की ते कॅफे काय आहे, ते काय नक्की जातं ते बघा. त्यानुसारच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आम्ही पाहणी करून तात्काळ अहवाल दिलेला आणि त्या अहवालावर लगेच कारवाई सुरू केली. अमर सोळंके, ब्युरो रिपोर्ट, नाशिक. मराठा आरक्षणाच्या मागणीला एक धक्कादायक वळण लागले. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत एका 45 वर्षीय इसमाने भर रस्त्यात गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुनील कावळे असं त्यांचं नाव असून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर पुलाच्या खांबाला गळफास घेत त्यांनी आपलं जीवन संपवलंय. जालन्यातल्या मराठा आंदोलनात सुनील कावळे हे सक्रिय होते अशी माहिती आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली आहे. दरम्यान सुनील कावळे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय? सुनील कावळेंनी मनोज जरांगेंना एक मृत्यूपूर्व पत्र लिहिलं होतं. मराठा आरक्षण मगच इलेक्शन असा इशारा सुसाईड नोटमधून देण्यात आलाय. या पत्रात त्यांनी 24 ऑक्टोबरला मराठा समाजानं एकत्र येण्याचं आवाहन केलंय. तसेच पत्राच्या शेवटी माफी देखील मागितली आहे.
यावेळी विनोद पाटील यांनी एक आवाहन केलंय की आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. काळाच्या छातडावर बसून अनेक संग्राम आपल्या लढवया जातीने इतिहासात जिंकले आहेत. खचून जाऊ नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले. लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका. सरकारला विनंती आहे की यापुढे हा विषय अधिक गंभीर होत जाणार असून मराठा आरक्षण हा विषय आमच्या जगण्याशी संबंधित आहे हे आता तरी मान्य करा. एवढे बळी गेल्यावरही तुम्हाला जाग येत नाही. यापेक्षा मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी सरकारने तात्काळ आपले पावले उचलावी, नाहीतर उद्रेक अटळ होईल. हुतात्मा सुनील बाबूराव कावळे यांना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली दिली. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ललित पाटील प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आलाय. या प्रकरणात 2 महिलांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला काल पोलिसांनी चेन्नईमधून अटक केली. त्याचा ताबा सध्या मुंबई पोलिसांकडे दिलाय. पोलिसांनी त्याची चौकशी करत असतानाच त्याच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती समोर येते. एकीकडे ललितची कसून चौकशी सुरू असतानाच दुसरीकडे त्याच्या 2 महिला साथीदारांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. या दोघींनाही नाशिक पोलिसांनी अटक करून भल्या पहाटेच पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलंय. त्यामुळे ललित पाटील प्रकरणी धक्कादायक खुलासे होणार असून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिक पोलिसांनी काल प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम या 2 महिलांना अटक केली आहे. त्यानंतर आज भल्या पहाटे या दोघींना पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ललित पाटीलला पळून जाण्यात या दोन्ही महिलांनी मदत केली अशी माहिती समोर येते. त्यामुळे पोलीस या दोन्ही महिलांची कसून चौकशी करतायत. ललित पाटील फरार होण्यापूर्वी 1 दिवस आधी तो प्रज्ञा कांबळेकडे गेला असे सांगण्यात येते. प्रज्ञानं त्याला आश्रय देऊन फरार होण्यास मदत केली आहे. यावेळी ललितनं प्रज्ञाकडून 25 लाख रुपये घेतले. त्यानं प्रज्ञाकडे चांदीही ठेवली होती. त्याची बेनामी संपत्ती प्रज्ञाकडे असल्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रज्ञाला अटक केल्यानं आता तिच्याकडून मोठी माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. ललितची बेनामी संपत्ती आहे का? ललितला फरार होण्यासाठी कशी मदत केली? नाशिकमध्ये ड्रग्जचे रॅकेट कोण चालवतं? या रॅकेटमध्ये आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे? तसेच नाशिक, पुण्यासह इतर शहरात हे रॅकेट्स आहेत का? ते कोण चालवतंय? ड्रग्ज कुठून आणला जातंय? कुठं लपवलं जातंय? याची माहिती प्रज्ञाच्या चौकशीतून मिळण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रज्ञा आणि अर्चना या पोलीस चौकशीत काय माहिती देतात याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे. ललित पाटीलनं त्याच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केलेत. ललित पाटीलनं मुंबई पोलिसांना एक धक्कादायक माहिती दिली आहे. 1.5 तासात परत येतो सांगून ललित पाटील ससून रुग्णालयाच्या बाहेर पडला होता. त्यानंतर तो आलाच नाही अशी माहिती त्यानं पोलिसांना दिली आहे. तसेच पोलीस, रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टरांना मॅनेज केलं जायचं, त्यांना पैसे दिले जायचे. रुग्णालयातील मुक्काम वाढवण्यासाठी त्या पद्धतीनं कागदपत्र तयार केली जायची. रुग्णालयातून ड्रग्जचं सिंडिकेट चालवलं जायचं आणि भाऊ भूषणसोबतही या रुग्णालयातच भेटी घेतल्या जायच्या असं त्यानं पोलिसांनी केलेल्या चौकशीत सांगितलंय. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. I love windows. I love style. I love quality. Certainly, you will love them because we provide you the reason to do so. We are window expert, fenestration professionals. The perfect blend of the state-of-art machinery and fine craftsmanship produces the real masterpiece to decor your home with. Proper customer guidance, pre-job discussions, and quality inspection enables us to offer the real customer satisfaction. With our high quality standards and pristine business ethics, we are the leading manufacturers of system sliding windows in Nasik. We are Window Expert. हंड्रेड 100% प्युअर सागवानी, प्युअर प्लायवूड तसेच इम्पोर्टेड फर्निचरची असंख्य व्हरायटीसाठी आजच संपर्क करा. एकविरा फर्निचर,
8975456223. 0% डाऊन पेमेंट आणि फक्त 3 कागदपत्रे देऊन सुलभ हप्त्याने आपल्या पसंतीचे फर्निचर तयार करून घ्या. आजच संपर्क साधा एकविरा फर्निचर 8975456223. सोफा सेट, बेडरूम सेट, डायनिंग सेट, मेटल आणि लाकडी कपाट अशा फर्निचरच्या डिझायनर व्हरायटी मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण एकविरा फर्निचर. संपर्क 8975456223. रुद्रा कुलकर्णी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 ऑक्टोबर रोजी सुदर्शन लॉन्स येथे महिला व भगिनींसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर स्पर्धेत 250हून अधिक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. जवळपास 400 महिलांचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाककला, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणपती डेकोरेशन, मंगळागौर व गरबा स्पर्धा यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि धनादेश देण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रिचा दराडे, ओनर ऑफ तनिष्क ज्वेलर्स, सुजाताताई ढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष, मनीषा फलक, मिसेस नाशिक, मिनल कुलकर्णी, पद्मश्री संस्थापिका व रुचा इंगळे, श्रद्धा देशपांडे, कविता पाटील, अभिषेक टाकळकर, श्वेता ज्वेलर्स, रोहित सरवर यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांचा श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर हर्षल अंबादास कुलकर्णी, ज्योती केटर्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून कार्यक्रमात शीतपेय व नाश्ता जेवणाची सोय करण्यात आली. या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या स्नेहल कोठावदे, पल्लवी कोठावदे, सविता साळुंके पाककला, जयश्री देवते, पूनम दाभाडे, नैना आहिरे उखाणे स्पर्धा, श्रुती वानखेडे, अश्विनी बारुडे, प्रियंका कोतकर रांगोळी स्पर्धा, विद्या नांदुर्णीकर, प्रज्ञा महाळकर व सविता घडवजे गणपती डेकोरेशन. त्याचबरोबर ग्रुप डान्समधील पहिला विजेता संघ ताल ग्रुप, दुसरा विजेता संघ शक्ती ग्रुप, तिसरा विजेता संघ हिरकणी ग्रुप, तर मंगळागौर स्पर्धेतील पहिला विजेता संघ वरद लक्ष्मी ग्रुप, शिवकन्या आणि श्री हाइट्स ग्रुप, गरबाचा पहिला विजेता संघ ग्रुप अँड आर्ट्स इमोशन यांसारख्या विविध कार्यक्रमात भाग घेऊन महिलांनी भरघोस बक्षीस व धनादेश मिळवले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास ललिता नवगिरे, मानसी मिलिंद सद्गुरू, चेतना सेवेताई, जयश्री चौधरी, विनया नागरे, निवेदिता अथने व रुद्रा कुलकर्णी, पूनम सरोदे, मीरा आवारे, रुपारी वालजडे, सुधा ठाकरे यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजक सौ कविता हर्षल कुलकर्णी व ज्योती जॉर्ज गवळी यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयलक्ष्मी गुजर यांनी केले. नवरात्रीचा हा उत्सव अतिशय थाटामाटात आणि दिमाखात पार पडला. ज्योती जॉर्ज गवळी आज रुद्रा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सौ कविता कुलकर्णी हर्षल यांनी जो हा इथे नवरात्री जागरण गोंधळचा जो कार्यक्रम राबविला होता, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. यामध्ये मंगळागौरीचे जे मागच्या प्रोग्राममध्ये ज्या लेडीच्या मंगळागौरी डान्सची जी इच्छा अधुरी होती, ती ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी पार्टिसिपेट घेऊन येथे 5-6 ग्रुप असे मंगळागौरीचे यांनी पार्ट घेतला होता. आणि गरबा डान्स, परत पाककला, उखाणे, ऑनलाईन रांगोळी, तसेच गरबा डान्स आणि खूप छान प्रमाणात करण्यात आला आणि स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद मिळाला.
आणि इथे आम्ही स्त्रियांना म्हणजे 1100 रुपये प्रथम पारितोषिक दिलं आणि सेकंड थर्ड असे विनरला खूप छान प्रकारे बक्षीस देण्यात आले. इथे 6 पार्टीज म्हणजे 6 स्पर्धा होत्या. त्या 6 स्पर्धेमधून प्रत्येकी 3 स्पर्धक निवडण्यात आले आणि 3 स्पर्धकांना खूप छान प्रकारे बक्षीस इथे देण्यात आले. स्त्रियांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. आणि मी असं सांगू इच्छिते की रुद्रा फाउंडेशनच्या ज्या कविता कुलकर्णी मॅडम आहे असेच यापुढे असेच कार्यक्रम राबवला. यांना यापुढे बी अजून छान प्रकारे प्रतिसाद मिळेल. आता मागे 2 सप्टेंबरला त्यांनी जो कार्यक्रम घेतला होता बाईपण भारी तेव्हा त्यावेळेस पण स्त्रियांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पण शारदीय नवरात्रीच्या निमित्त आम्ही हा जो कार्यक्रम इथे राबवला 18 ऑक्टोबरचा, तर यामध्ये पण स्त्रियांचा भरभराट प्रतिसाद मिळाला आणि इथे आलेल्या प्रत्येक स्त्रिया खूप आनंदी आणि एन्जॉय करून आपाप म्हणजे केल्या. इथे कुठल्या स्त्रिया इथे म्हणजे अशा कोणालाच असं बोलायला इथे म्हणजे चान्सच नाही मिळाला की कार्यक्रम म्हणजे कसा झाला. तर प्रत्येक स्त्रियांनी या कार्यक्रमाचं खूप सारे कौतुक केलं. पुन्हा हा कार्यक्रम अशा प्रकारे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह केलेला आहे. तर मी कविता कुलकर्णी मॅडमचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम इतक्या छान प्रकारे केला. यामध्ये त्यांनी स्त्रियांना 100 रुपये फीस घेतली होती. त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी जेवण अरेंज केलं. 100 रुपयामध्ये म्हणजे असं कुठे एवढं छोटी कमी फी घेऊन एवढा छान कार्यक्रम करता येत नाही. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थापक अध्यक्षा. आमच्या संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम उतरतात आणि आता आम्ही 2 सप्टेंबरचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला वन्स मोर मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या आग्रहाखातीर हा कार्यक्रम पुन्हा घेतलेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा. आमच्या सगळ्या महिला रुद्रा महिला संस्थावर इतका विश्वास ठेवतात आणि भरभरून प्रतिसाद देतात याचा मला फार आनंद वाटतो. आणि खरंच खूप छान सगळ्यांची मोलाची साथ मला या संस्थेत मिळते. त्यामुळे आमचे कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडतात. आमच्या संस्थेच्या वतीने महिलांना कॅश प्राईजही दिले जातात आणि गिफ्ट स्वरूपात प्राईज दिले जातात. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण चहा नाश्ता जेवणाची सोय केली जाते. आपण संस्थेच्या मार्फत भरभरून महिलांना देण्याचा प्रयत्न करतो. जर महिलांमध्ये प्रत्येक महिलांमध्ये काही ना काही कला असते, त्या कला आम्ही बाहेर प्रसिद्धी करत असतो. प्रत्येक स्पर्धा आमच्याकडे होत असतात. जसं गणपती डेकोरेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करत असतो. त्या स्पर्धेला महिला भरभरून प्रतिसाद देतात. त्याबद्दल सगळ्या टीमचे, रुद्रा संस्थाचे पूर्ण टीमचे आलेल्या सगळ्या महिलांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट नाशिक. बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीनं शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 18 ऑक्टोबर रोजी सुदर्शन लॉन्स येथे महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर स्पर्धेत 250हून अधिक महिला भगिनींनी सहभाग नोंदवला. जवळपास 400 महिलांचा या कार्यक्रमाला उपस्थिती होती. या कार्यक्रमात पाककला, उखाणे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गणपती डेकोरेशन, मंगळागौर व गरबा स्पर्धा यांसारखे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ट्रॉफी आणि धनादेश देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे रिचा दराडे, सुजाताताई ढेरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश अध्यक्ष महिला मनीषा फलक, मिसेस नाशिक, मिनल कुलकर्णी, पद्मश्री संस्थापिका व रुचा इंगळे, श्रद्धा देशपांडे, अभिषेक टाकळकर, रोहित सरवरकर आदी यांची उपस्थिती होती. या वेगवेगळ्या स्पर्धेतील विजेत्या स्नेहल कोठावदे, पल्लवी कोठावदे, सविता साळुंके पाककला, जयश्री देवते, पूनम दाभाडे, नयना आहिरे उखाणे स्पर्धा, श्रुती वानखेडे, अश्विनी बारुडे, प्रियंका कोतकर रांगोळी स्पर्धा,
विद्या नांदुर्णीकर, प्रज्ञा महाळकर व सविता घडवजे गणपती डेकोरेशन. त्याचबरोबर ग्रुप डान्समधील पहिला विजेता संघ ताल ग्रुप, दुसरा विजेता संघ शक्ती ग्रुप, तिसरा विजेता संघ हिरकणी ग्रुप, तर मंगळागौर स्पर्धेतील पहिला विजेता संघ वरद लक्ष्मी ग्रुप, शिवकन्या आणि श्री हाइट्स ग्रुप, गर्भाचा पहिला विजेता संघ ग्रुप अँड आर्ट्स इमोशन यांसारख्या विविध कार्यक्रमात भाग घेऊन महिलांनी भरघोस बक्षीस व धनादेश मिळवले. त्यात त्यांनी कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमास ललिता नवगिरे, मानसी मिलिंद सद्गुरू, चेतना सेवेताई, जयश्री चौधरी, विनया नागरे, निवेदिता अथने व रुद्रा कुलकर्णी, पूनम सरोदे, मीरा आवारे, रुपारी वालजडे, सुधा ठाकरे यांची मोलाची साथ लाभली. या कार्यक्रमाच्या आयोजक सौ कविता हर्षल कुलकर्णी व ज्योती जॉर्ज गवळी यांनी आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय लक्ष्मी गुजर यांनी केले. ज्योती जॉर्ज गवळी आज रुद्रा फाउंडेशन बहुउद्देशीय संस्थेतर्फे सौ कविता कुलकर्णी हर्ष यांनी जो हा इथे नवरात्री जागरण गोंधळचा जो कार्यक्रम राबविला होता, यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. यामध्ये मंगळागौरीचे जे मागच्या प्रोग्राममध्ये ज्या लेडीच्या मंगळागौरी डान्सची जी इच्छा अधुरी होती, ती ह्या प्रोग्राममध्ये त्यांनी पार्टिसिपेट घेऊन येथे 5-6 ग्रुप असे मंगळागौरीचे यांनी पार्ट घेतला होता. आणि गरबा डान्स, परत पाककला, उखाणे, ऑनलाईन रांगोळी, तसेच गरबा डान्स आणि खूप छान प्रमाणात करण्यात आलं आणि स्त्रियांचा खूप मोठ्या प्रमाणात इथे प्रतिसाद मिळाला. आणि इथे आम्ही स्त्रियांना म्हणजे 1100 रुपये प्रथम पारितोषिक दिलं आणि सेकंड थर्ड असे विनरला खूप छान प्रकारे बक्षीस देण्यात आले. इथे 6 पार्टीज म्हणजे 6 स्पर्धा होत्या. त्या 6 स्पर्धेमधून प्रत्येकी 3-3 स्पर्धक निवडण्यात आले आणि 3 स्पर्धकांना खूप छान प्रकारे बक्षीस इथे देण्यात आले. स्त्रियांनी इथे खूप मोठ्या प्रमाणात आनंद घेतला आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला स्त्रियांचा. आणि मी असं सांगू इच्छिते की रुद्रा फाउंडेशनच्या ज्या कविता कुलकर्णी मॅडम आहे, असेच यापुढे असेच कार्यक्रम राबवला. यांना यापुढे बी अजून छान प्रकारे प्रतिसाद मिळेल. आता मागे 2 सप्टेंबरला त्यांनी जो कार्यक्रम घेतला होता बाईपण भारी देवा, त्यावेळेस पण स्त्रियांचा खूप छान प्रकारे प्रतिसाद मिळाला होता. आणि आज पण शारदीय नवरात्रीच्या निमित्त आम्ही हा जो कार्यक्रम इथे राबवला 18 ऑक्टोबरचा, तर यामध्ये पण स्त्रियांचा भरभराट प्रतिसाद मिळाला आणि इथे आलेल्या प्रत्येक स्त्रिया खूप आनंदी आणि एन्जॉय करून आपाप म्हणजे केल्या. ते कुठल्या स्त्रिया इथे म्हणजे अशा कोणालाच असं बोलायला इथे म्हणजे चान्सच नाही मिळाला की कार्यक्रम म्हणजे कसा झाला. तर प्रत्येक स्त्रियांनी या कार्यक्रमाचं खूप सारे कौतुक केलं. पुन्हा कार्यक्रम अशा प्रकारे घेण्यासाठी त्यांनी आम्हाला पुन्हा आग्रह केलेला आहे. तर मी कविता कुलकर्णी मॅडमचे मनापासून आभार मानते की त्यांनी हा कार्यक्रम इतक्या छान प्रकारे केला. यामध्ये त्यांनी स्त्रियांना 100 रुपये फीस घेतली होती. त्यामध्ये भरपूर प्रमाणात त्यांनी जेवण अरेंज केलं. 100 रुपयामध्ये म्हणजे असं कुठे एवढं छोटी कमी फी घेऊन एवढा छान कार्यक्रम करता येत नाही. ठीक आहे, आता तुम्ही तुमच्या हिशोबाने करा. महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थापक अध्यक्ष. आमच्या संस्थेच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम होत राहतात आणि आता आम्ही 2 सप्टेंबरचा कार्यक्रम घेतला होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला वन्स मोर मिळालेला आहे. त्यामुळे आम्ही महिलांच्या आग्रहाखातीर हा कार्यक्रम पुन्हा घेतलेला आहे. खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे महिलांचा. आमच्या सगळ्या महिला रुद्रा महिला संस्थावर इतका विश्वास ठेवतात आणि भरभरून प्रतिसाद देतात, याचा मला फार आनंद वाटतो. आणि खरंच खूप छान सगळ्यांची मोलाची साथ मला या संस्थेत मिळते. त्यामुळे आमचे कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडतात. आमच्या संस्थेच्या वतीने महिलांना कॅश प्राईजही दिले जातात आणि गिफ्ट स्वरूपात प्राईज दिले जातात. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आपण चहा नाश्ता जेवणाची सोय केली जाते. आपण संस्थेच्या मार्फत भरभरून महिलांना देण्याचा प्रयत्न करतो. जर महिलांमध्ये प्रत्येक महिलामध्ये काही ना काही कला असते, त्या कला आम्ही बाहेर प्रसिद्धी करत असतो. प्रत्येक स्पर्धा आमच्याकडे होत असतात, जसं गणपती डेकोरेशन स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपण ऑर्गनाईज करत असतो. त्या स्पर्धेला महिला भरभरून प्रतिसाद देतात. त्याबद्दल सगळ्या टीमचे, रुद्रा संस्थाचे पूर्ण टीमचे आलेल्या सगळ्या महिलांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक.